नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या केतरी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. आज आपण पाहणार आहोत आगामी तलाठी भरती 2026 MPSC पॅटर्न प्रश्नपत्रिका, ग्राम महसूल अधिकारी सराव प्रश्नपत्रिका 7, महाराष्ट्राची स्थापना व इतिहास, त्यातीलच विज्ञान या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे. प्रश्न क्रमांक 1, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर मानवी शरीरातील हा प्रश्न खूप परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. बघा, खूप इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही कोणती असते? तर ती यकृत असते. कारण की ती शरीरातील अनेक महत्त्वाचे रासायनिक कार्य करत असते आणि ज्यात काय होते की पित्त तयार होते आणि विषारी पदार्थ नष्ट करणे समाविष्ट असते. त्याच्यामुळे का नाही, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ती यकृत ही आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? बघा, रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी बघा, जीवनसत्व के काय आहे की रक्ताच्या गुठळ्या म्हणजे ब्लड क्लॉथिंग होण्याच्या प्रक्रियेत काय करत असते? अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे दुखापत झाल्यावर जास्त रक्तस्राव होत नाही. म्हणून जीवनसत्व के काय असते की रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी आवश्यक असते. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, इन्शुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे कोणता आजार होतो? बघा, हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे की इन्शुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे कोणता आजार होतो? तर इन्शुलिनचे प्रमाण स्वादुपिंडामधून काय होतं की इन्सुलिनचा स्त्राव हा कमी झाल्यास रक्तातील साखरेची पातळी काय होते? वाढत असते, ज्याला आपण काय म्हणतो? मधुमेह असे म्हणतात. स्वादुपिंडामधून इन्शुलिनचा स्त्राव जेव्हा कमी झाल्यास रक्तातील साखरेची पातळी काय होते? वाढते, आणि ज्याला आपण काय म्हणतो? मधुमेह डायबिटीज असे म्हणतात. तर इन्शुलिनचे प्रमाण कमी झाल्यास कोणता आजार होतो? तर मधुमेह हा आजार होतो, डायबिटीज. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता वायू हसविणारा वायू लाफिंग गॅस म्हणून ओळखला जातो? बघा, खालीलपैकी कोणता वायू हसविणारा वायू लाफिंग गॅस म्हणून ओळखला जातो? तर बघा, नायट्रस ऑक्साईड म्हणजेच N2O याला काय म्हणतात? लाफिंग गॅस असे म्हणतात. का त्याला लाफिंग गॅस म्हणतात? की याचा वापर प्रामुख्याने भूल देण्यासाठी किंवा दंतचिकित्सामध्ये काय होतो की याचा वापर केला जातो. नायट्रस ऑक्साईड जो आहे तो काय केला जातो की माणसाला जेव्हा भूल देण्यासाठी किंवा दंतचिकित्सामध्ये याचा उपयोग केलेला असतो. तर नायट्रस ऑक्साईड याला हसविणारा वायू म्हणजेच लाफिंग गॅस म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? बघा, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? बघा, टंगस्टन या धातूचं वितरण बिंदू काय असतो? मेल्टिंग पॉइंट काय असतो? खूप जास्त असतो, आणि खूप जास्त असल्यामुळे काय होतं की त्यामुळे उष्णतेमुळे तो वितळत नाही, आणि म्हणून विजेच्या बल्बमध्ये त्याची काय केली जाते? तार तयार केली जाते. तर टंगस्टन हा जो धातू आहे त्याचा वितरण बिंदू काय असतो? जास्त असतो, आणि त्यामुळे उष्णतेमुळे तो काय होत नाही? वितळत नाही. म्हणून विजेच्या बल्बमध्ये त्याची काय बनवतात? तार बनवतात. तर विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टन या धातूची तार वापरतात. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6, सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशामध्ये किती रंग असतात? बघा, सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशामध्ये किती रंग असतात? सूर्यप्रकाश काय असतो? हा तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. तानापिहिनी पाजा या 7 रंगाचा काय असतो? सूर्यप्रकाश असतो, जो सप्तधनुष्य रंग म्हणून ओळखला जातो. तर सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशामध्ये किती रंग असतात? तरी एकूण 7 रंग असतात. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7,
पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? बघा, हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे की पेनिसिलिनचा शोध कोणी लावला. तर पेनिसिलिनचा शोध हा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय झालेला आहे, लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3. त्यांनी हा शोध कधी लावलेला आहे? तर त्यांनी हा शोध 1928 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये पेनिसिलिन या पहिल्या अँटीबायोटिकचा म्हणजे जीवाणुनाशकाचा काय केलेला आहे, शोध लावलेला आहे. कुणी लावलेला आहे पेनिसिलिनचा शोध? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये या पहिल्या अँटीबायोटिकचा म्हणजे जीवाणुनाशकाचा शोध लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8. पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता? बघा, पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता? बघा, हिरा काय आहे की कार्बनचं एक अपरूप आहे आणि तो निसर्गात आढळणारा काय आहे, अपरूप आहे आणि तो निसर्गात आढळणारा सर्वात कठीण म्हणजेच हार्डेस्ट पदार्थ आहे. म्हणजेच पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर हिरा हा आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? बघा, हा पण प्रश्न खूप परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बघा, पाणी जे असते ते पाण्याचा एक रेणू आणि हायड्रोजनचे जेव्हा 2 अणू आणि एका ऑक्सिजन अणूने बनलेला असतो. जेव्हा पाण्याचा एक रेणू आणि हायड्रोजनचे 2 अणू एका ऑक्सिजन अणूने बनलेला असतो, म्हणून त्याचे रासायनिक सूत्र काय असते? H2O. म्हणजे हायड्रोजन म्हणजेच H आणि त्याच्यानंतर त्याचे काय असतात, 2 हायड्रोजन अणू असतात म्हणून H2 आणि ऑक्सिजनचा एक अणू असतो म्हणूनच O. म्हणून पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? H2O. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो? बघा, गोबर गॅस म्हणजेच बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाणात काय असते? तर मिथेन असते म्हणजे CH4 वायूच्या असतो. कारण की तो एक काय आहे की चांगलं इंधन आहे. गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने बायोगॅस म्हणजेच वापरतात. तो सर्वाधिक प्रमाणात मिथेन म्हणजे CH4 वायूचे काय असते, मिश्रण असते की कशामुळं की तो एक काय आहे, चांगला वायू आहे किंवा चांगला ते एक इंधन आहे. तर गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो? तर मिथेन हा वायू असतो. ऑप्शन क्रमांक 3 मिथेन. प्रश्न क्रमांक 11. प्रौढ मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? बघा, प्रौढ मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर एका निरोगी प्रौढ मानवाच्या शरीरामध्ये एकूण हे 206 हाडे असतात आणि लहान मुलामध्ये हे प्रमाण काय असते, जास्त असते. कारण की त्यांची काय असते, प्रतिकारशक्ती ही जास्त असते. प्रौढांची प्रतिकारशक्ती ही वयोमानानुसार काय होत असते, कमी होत असते आणि जी नंतर काय होती, एकमेकाशी जोडली जातात. म्हणजेच त्या हाडापासून म्हणजे जास्त हाडं असणारी एकमेकापासून जोडली गेल्यामुळे त्याचं प्रमाण हे कमी होतं. म्हणून एका निरोगी प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये 206 हाडं असतात आणि लहान मुलामध्ये काय असतात, ते जास्त असतात, जे की नंतर एकमेकाशी जोडली जातात. तर प्रौढ मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या रक्तगटाला सर्वात्रिक दाता असे म्हणतात? युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. बघा, O जो रक्तगट आहे असलेल्या व्यक्तीचे रक्त काय होते, कोणत्याही रक्तगट असलेल्या व्यक्तीला देता येते म्हणून त्याला काय म्हणतात, सार्वत्रिक दाता असे म्हणतात. परंतु O रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला फक्त O रक्तगटाच्याच व्यक्तीचं रक्त चालतंय म्हणून O रक्तगटाच्या व्यक्तीला सर्वयोग्य दाता असे म्हणतात आणि AB रक्तगटावाल्याला कोणत्याही व्यक्तीचे रक्त चालते म्हणून त्याला सर्वयोग्य ग्राही असे म्हणतात. हे देखील आपल्याला येथे लक्षात ठेवावं लागेल. तर कोणत्या रक्तगटाला सर्वात्रिक दाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर म्हणतात? तर O या रक्तगटाला म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13. वनस्पती दिवसा कोणता वायू शोषून घेतात? बघा, वनस्पती काय करत असतात की प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत
वनस्पती दिवसा कार्बन डायऑक्साईड काय करतात, शोषून घेतात आणि ऑक्सिजन काय करतात, बाहेर टाकतात. म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये वनस्पती काय करत असतात, दिवसभरामध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन काय करतात, बाहेर सोडतात. तर वनस्पती दिवसा कोणता वायू शोषून घेतात, तर कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14. भूकंप मोजण्याचे एकक कोणते? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. भूकंप मोजण्याचे एकक, तर भूकंप हा रिश्टर स्केलमध्ये मोजला जातो. ऑप्शन क्रमांक 2. बघा, भूकंपाची तीव्रता ही मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा आणि सिस्मोग्राफचा सुद्धा, या उपकरणाचा सुद्धा काय केला जातो, उपयोग केला जातो. जर आपल्याला ऑप्शनमध्ये एखाद्या वेळेस भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एककाचा वापर करतात, रिश्टर स्केल किंवा सिस्मोग्राफ याद्वारे भूकंपाची तीव्रता मोजली जाते. प्रश्न क्रमांक 15. पोलिओ हा रोग कशामुळे होतो? बघा, पोलिओ हा रोग कशामुळे होतो, तर पोलिओ हा आजार काय आहे की पोलिओच्या विषाणूमुळे काय होतो, तो प्रामुख्याने कशावर हल्ला करतो, तर माणसाच्या मज्जासंस्थेवर हल्ला करतो. म्हणजे पोलिओ हा रोग पोलिओच्या विषाणूमुळे मज्जासंस्थेवर काय करतो, हल्ला करतो. तर पोलिओ हा रोग कशामुळे होतो, तर तो विषाणूमुळे होणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.